बातमी इनसाइड स्टोरीच्या एडिटर स्टेकमधून जाणून घेणार आहोत राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर यांच्याकडून. सर, मल्लिकार्जुन खरगे यांना जे कन्व्हीनर म्हणून, निमंत्रक म्हणून एक प्रकारे सीट शेअरिंग कमिटीच्या प्रमुखपदी, ती जी कमिटी आहे ठरवणारे सीट शेअरिंग, त्याच्या प्रमुखपदी काल निवडलं गेलं. त्याच्यामुळे जी चर्चा आहे की अशा प्रकारच्या एका कन्व्हीनरची खरोखरच गरज होती का, तर ती होती. कारण सगळ्या प्रकारच्या राजकीय आघाड्यांमध्ये कन्व्हीनर हे असतातच. पूर्वी NDA आघाडीमध्ये जॉर्ज फर्नांडिस कन्व्हीनर होते किंवा UP आघाडीमध्ये शरद यादव कन्व्हीनर होते, म्हणजे निमंत्रक होते. तर त्या पद्धतीच्या अपॉइंटमेंटची गरज होतीच. फक्त आता मुद्दा असा आहे की ती निवड काँग्रेसमधल्या नेत्याची झाली आहे, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची झाली आहे. त्याच्यावर इतर पक्षांचं काय मत असणार आहे, म्हणजे उदाहरणार्थ नितीश कुमार यांचं काय मत असणार आहे किंवा ममता बॅनर्जी यांचं काय असणार आहे. तर मला वाटतं त्यांच्याकडून असं एक अपेक्षित आहे की ही काही पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची निवड नाही, ही कन्व्हीनरची म्हणून निवड आहे. आणि सीट शेअरिंग विशेषतः जेव्हा केलं जातं तेव्हा एक सिनियर नेता असावा त्या कमिटीचं नेतृत्व करायला, ही त्याच्यामागे कन्सेप्ट आहे. त्यामुळे मला वाटतं की तो तसाच निर्णय त्यानुसार झालेला आहे. आता खरगे स्वतः किती इफेक्टिव्हली करू शकतील, वय आणि बाकीच्या गोष्टी लक्षात घेता हा मुद्दा आहे. पण ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये काँग्रेसला विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं, तो एक भाग झाला. दुसरं म्हणजे अलीकडच्या इतर राज्यातल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा व्होट शेअर 40% राहणे आणि काही राज्यांमध्ये तर तो भाजपच्या वोट शेअरपेक्षा जास्त निघणे काही विशिष्ट मतदारसंघांमध्ये वगैरे. यामुळे काँग्रेसचं वजन थोडं वाढल्यासारखं झालं आहे आणि त्याचं क्रेडिट अर्थातच मल्लिकार्जुन खरगे यांना जाईल. त्यामुळे त्या दृष्टीने मला वाटतं ही निवड इतर नेत्यांना, म्हणजे या आघाडीतल्या इतर नेत्यांना ॲक्सेप्टेबल असेल असं एक दिसतंय आपल्याला. नक्कीच. त्यामुळे येत्या काळात खरगे हा चेहरा बनून काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे